शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन। थोड्याच वेळा षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। तर वरळीमधील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती। चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार, सूत्रांची माहिती। वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची वरळीमध्येच होणार बैठक। मंत्र्यांना दिलेल्या जिल्ह्यांच्या जबाबदारीचा शिंदे घेणार आढावा। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडून अघोरी विद्येचा वापर। UBTचे खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध सुरू। नितेश राणेंकडून व्हॉट्सअप स्क्रीनशॉट शेअर करत कार्यकर्त्याला धमकावल्याचा आरोप। तर निलेश राणेंना दिली मित्रपक्ष असल्याची आठवण करू। महाराष्ट्रात हिंदीसह 3 भाषा शिकवल्या पाहिजेत या गुणरत्न सदावर्तेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून धमकीचा फोन। सदावर्तेंचा मनसेवर गंभीर आरोप। मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला गोदावरीच्या पूरस्थितीचा आढावा। वाहन पार्किंगची व्यवस्था दुसरीकडे करण्याचं आश्वासन। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहरात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ। भक्ती सोपान पूल गेला पाण्याखाली। संपूर्ण इंद्रायणी घाट केला रिकामा। पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस। घोटावडे फाट्याहून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी। रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आल्यानं वाहन चालकांची कसरत। आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं थोड्याच वेळात पंढरपूरकडे प्रस्थान। वैष्णवांच्या मेळाव्यानं आळंदी दुमदुमली। संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी मुक्कामी।